आपल्यासोबत शिवसेनेचे मंत्री दीपक केसरकर आहेत. सर, तुम्ही अतिरिक्त मतं आहेत असं बोललेलं आहात. नेमकी अतिरिक्त मतं कुठल्या पक्षाची आहात? अतिरिक्त मतं नाही, मुळात आमच्याच पक्षाची जी मतं आहेत तीच एक मत जास्त आहे आमच्याकडे, आमचे अपक्ष आणि आमदार मिळून. खरं तर आमच्याकडे 4 मतं जास्त होती, परंतु आमचे एक खासदार निवडून आले, एक आमचे दुर्दैवाने आमचे एक आमदार साहेबांचं निधन झालं. अशी मिळून जी काय कमी झाली तीच मतं कमी आहेत, नाहीतर आमची मेजॉरिटी आमच्याकडे उलटी एक्सेस मतं होती. काय स्ट्रॅटेजी ठरण्यात आली या निवडणुकी दृष्टीने? सगळ्यांचं लक्ष जे आहे का राज्याच्या राजकारण नवीन पुन्हा एकदा भूकंप होणार का? या भूकंपाची सुरुवात मुख्यमंत्र्यांपासून पूर्वी झाली होती विधान परिषद निवडणुकीत. नाही, असं बिलकुल नाही. हे ते योगायोगाची गोष्ट आहे, ती राज्यसभेची निवडणूक होती आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की आमची कम्फर्टेबल पोझिशन आहे आणि आमचे दोन्ही सदस्य निवडून येतील आणि महायुतीचे सर्व सदस्य. मिलिंद नार्वेकरांचा गेम होणार की जयंत पाटलांचा गेम करणार शिवसेना? नाही, मला ह्याची कल्पना नाही. ओके, हे होते की दीपक केसरकर यांनी सांगितलं की आमच्याकडे अतिरिक्त मतं आहेत ते आम्ही मिळवलेले आहेत आणि आमचे 2 जे उमेदवार आहेत ते पूर्णपणे विजय होतील असा दावा केलेला आहे. कॅमेरामॅन ज्ञानेश वाडेसह विकास मंगळे, लोकशाही, मुंबई. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.